नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, TTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, MA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे या वर्गाच्या राजकीय सिद्धांताची मूलतत्वे या विषयाच्या आजच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण राजकीय सिद्धांताची मूलतत्वे या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो जाणून घेणार आहोत. हा अभ्यासक्रम जाणून घेण्या अगोदर या विषयाचं काय महत्त्व आहे ते आपण जरा थोडक्यात लक्षात घेऊया. आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती अनेक राजकीय विषय येतात. मग या राजकीय विषयांमध्ये खाजगी महाविद्यालयांमध्ये आरक्षण असावं की नसावं, किंवा ग्रामीण रोजगार हमी कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासारखे प्रश्न असतील, किंवा महिला संघटना, स्त्रिया, मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, किंवा त्यांना समाजात ज्या पद्धतीने भेदभावपूर्ण वागणूक मिळते तो विषय असू शकतो, किंवा कामगार संघटना ज्या असतील त्यांच्या माध्यमातून होणारे आंदोलन असतील, शेतकरी आंदोलन असतील, किंवा आपल्या समाजामध्ये पर्यावरण आणि त्या पर्यावरणामध्ये राहणाऱ्या ज्या प्रजाती आहेत त्यांचं संरक्षण, या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अवतीभोवती मागणी करताना दिसतात, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया देत असतात. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तर त्यांचं आपल्या समाजाशी काय संबंध असतो, किंवा त्या माध्यमातून ते जे गट आहेत, म्हणजे जसं की विद्यार्थी असतील, महिला असतील, किंवा कामगार असतील, तर ह्यांना आपल्या एक हितसंबंधाची पूर्तता करायची असते, किंवा स्वतःसाठी एक अनुकूल असं वातावरण जे आहे ते निर्माण करायचं असतं. पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा यासारख्या विषयांना आपण राजकीय का मानायचं, तर त्याच्यामध्ये जे काही आतापर्यंत आपण विषय बघतो आहोत तर त्या माध्यमातून राज्यांच्या काही संस्था ज्या आहेत त्यांचा एक संदर्भ येतो. म्हणजे ही जी काही मागणी होत असेल किंवा आंदोलन होत असतील तर न्यायपालिका, शासन, कायदे मंडळ, त्याच्यानंतर हे जे प्रधानमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यासारख्या ज्या आपले जे प्रतिनिधी आहेत तर यांचा त्याच्यामध्ये संदर्भ येतो, यांची त्याच्यामध्ये भूमिका जी आहे ती महत्त्वपूर्ण असते. म्हणजे एक प्रकारे जी काही निर्णय घेण्याची अधिसत्ता असलेले हे जे आपले लोकप्रतिनिधी आहे किंवा ह्या ज्या काही आपल्या संस्था आहेत तर त्यांच्याकडनं या विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी, निर्णय घेतले जावे, किंवा अनुकूल असं वातावरण जे आहे ते निर्माण व्हावं अशी त्या हितसंबंधी गटांची काय असते, इच्छा असते. तर त्याच अनुषंगाने एक सामाजिक गरज म्हणून आपलं सामाजिक वातावरण, आपलं राजकीय वातावरण किंवा आपलं आर्थिक वातावरण कसं असावं त्या दृष्टीनेच हे राजकीय सिद्धांत जे आहेत यांची वाटचाल जी आहे ती झालेली आहे. तर प्राचीन कालखंडापासून खऱ्या अर्थाने राजकीय सिद्धांत जे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मांडले गेलेले आहेत, आणि त्यांचं आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या समाजाला त्याच्या परिवर्तनाला एक दिशा देण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून होताना दिसून आलेले. तर आपल्याला त्याच अनुषंगाने हा विषय जो आहे तो शिकायचा आहे. तर सुरुवातीला आपण त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे राजकीय सिद्धांत. आणि या राजकीय सिद्धांत यामध्ये आपल्याला अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती यासारख्या गोष्टी अभ्यासायच्या. जसं की आता आपण अगोदरचे जे काही विषय बघितले याच्यामध्ये जर आपण महिलांच्या संदर्भातला विषय घेतला की त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा त्यांना समाजामध्ये भेदभावपूर्ण अशी वागणूक जी आहे ती मिळत असते. मग ही भेदभावपूर्ण वागणूक त्यांना कोणामुळे मिळते आहे, तर पुरुषांमुळे, किंवा एक पुरुष सत्ताक अशी संस्कृती आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसते, आणि ते स्वतःच्या शक्तीचा असा प्रयोग करतात ज्या माध्यमातून स्त्रिया ज्या आहेत त्या समाजात दुय्यम ठरलेल्या आहेत. म्हणजे राजकीय या गोष्टीसाठी एक प्रकारे हितसंबंधी गट जो आहे तो त्या दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून झगडत असतो, आणि
स्वतःचे हक्क जे आहेत ते त्याला मिळाले पाहिजेत किंवा त्याच्या विकासासाठी जे वातावरण त्याला अपेक्षित आहे ते त्याला मिळालं पाहिजे, यासाठी तो संघर्ष करत असतो. पण आता राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर हे स्वरूप फक्त संघर्षात्मक राहत नाही, तर आपल्याला या माध्यमातून भविष्यातील जगाकडे पाहण्याची एक दृष्टी जी आहे ती मिळते. म्हणजे दृष्टी याच्यामध्ये दडलेली आहे. आपण या दृष्टीच्या माध्यमातून जगामध्ये सगळे समान आहे, प्रत्येकाला अधिकार आहेत, प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विकास साध्य करू शकते, म्हणजे एक प्रकारे त्या शक्तीऐवजी कुठेतरी एक शांततामय चर्चा जी आहे ती या माध्यमातून होताना दिसते. म्हणजे प्रत्येक वेळी संघर्षच असतो अशातला भाग त्यामध्ये नाही. त्याच्यामुळे राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे आपण अधिक चांगल्या रीतीने या विषयाच्या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे. आपल्यापैकी अनेकांजवळ अनेक विषयांवर मत आपण व्यक्त करत असतो. अनेकांना पोलीस असतील, सर्वोच्च न्यायालय असेल, शासन असतील किंवा शासनाचे जे विविध शाखा आहेत यांच्या माध्यमातून एक स्पष्टीकरण, एक कृती किंवा एक निर्णय जे आहे ती अपेक्षित असते. मग नेमकं या संस्था आपण का निर्माण केल्या आहेत, त्यांचे उद्देश काय आहेत हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. त्यांच्या ज्या कृती आहेत त्यांनी एक प्रकारे समाजाच्या हिताचं रक्षण करावं किंवा जे विशिष्ट वर्ग असतील त्यांच्या हिताचं रक्षण करावं, जे दुर्बल घटक असतील त्यांच्या विकासाला प्राधान्य द्यावं, अशा अनेक अपेक्षा ज्या आहेत त्या आपण या संस्थांकडून करत असतो. म्हणजेच राजकीय सिद्धांत म्हणजे काय, तर जिथे आपण कृती, पद्धती, घटना, कार्यपद्धती ज्या आहेत हे समजून घेत असतो, त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते नुसतं स्पष्टीकरण करणं तिथे अपेक्षित नाहीये, तर आपल्याला त्या म्हणजे एखादी कृती झाली त्याचं आपण फक्त तिथे स्पष्टीकरण देत नाही आहोत, तर ती कृती कंटिन्युअसली जर चालली किंवा ती जर व्यवस्थेमध्ये निर्माण झाली किंवा स्थिर झाली तर त्याच्यातनं काय फायदे होणार आहेत, काय तोटे होणार आहेत याचं एक प्रकारचं विश्लेषण जे आहे ते या सिद्धांतांच्या माध्यमातून होतं. म्हणजे कृती का केली किंवा कृती कोणती करावी याच्या सोबतच त्या कृतीचं समर्थन करण्याचं काम जे आहे ते या राजकीय सिद्धांताच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे जसं आपण स्त्रियांच्या जे काही भेदभावपूर्ण जी काही त्यांना वागणूक मिळते आहे तर ती त्यांना मिळू नये, मग त्या गोष्टी पटवून देण्याचा, ती त्यांना का मिळू नये, मग पुरुषांच्या बरोबरीने त्यांना कसे समान अधिकार मिळावे, तर या दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांत काय करतो की समाजात काय स्थिती आहे त्या स्थितीमध्ये काय परिवर्तन झालं पाहिजे आणि त्याचं एक समर्थन केलं जातं. म्हणजे ती स्थिती कायम होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा राजकीय सिद्धांत आपल्याला एक प्रकारे दिशा जो आहे तो देत असतो. म्हणजे आतापर्यंत आपण जर म्हटलं की समाजामध्ये लिंगभेदाचा मुद्दा जो आहे तो नेहमीच चर्चेला जातोय आणि तिथे समानतेचं तत्व जे आहे ते लागू झालं पाहिजे. कारण आज एका बाजूला कायदेशीर स्वरूपात, राजकीय स्वरूपामध्ये आपण समानतेचे विषय मांडतो आहोत, कागदपत्र ते आहेत, पण समाजामध्ये अजूनही हा प्रश्न कसा आहे, ऐरणीवर आलेला आहे. अजूनही हा प्रश्न काय आहे, समस्या म्हणून समोर आलेला आहे. मग अशा वेळी त्या ठिकाणी राजकीय सिद्धांत कशा पद्धतीने या समानतेला प्राधान्य देतो आणि त्या माध्यमातून आपल्याला एक समाज जीवनाची दिशा कशी असावी हे देखील कळत जातं. त्यामुळेच राजकीय सिद्धांत त्याचा अर्थ काय आहे, त्याचं स्वरूप कसं असतं किंवा त्याची व्याप्ती काय आहे या दृष्टिकोनातून हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. खरं तर पहिल्या प्रकरण जो आहे तो आता आपण जे काही संपूर्ण अभ्यासक्रम बघणार आहोत त्या अभ्यासक्रमाचा तो पाया आहे. म्हणजे याच्या पुढे ज्या काही राजकीय संकल्पना असतील किंवा इतर जी काही मूलतत्व असतील किंवा इतर ज्या काही संस्था आपण अभ्यासणार आहोत, तर सुरुवातीला राजकीय सिद्धांत म्हणजे नेमका तो कशासाठी असतो, त्याची आपल्याला काय आवश्यकता आहे, एक सामाजिक जीवनामध्ये त्याची काय गरज आहे, ते जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपली जी पुढची प्रकरणं आहेत ती आपण आणखीन चांगल्या पद्धतीने त्याचा आधार जो आहे तो समजून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने राजकीय सिद्धांत या प्रकरणानंतर दुसरं प्रकरण आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आत्ताच आपण बघितलं की राजकीय सिद्धांत हे कृती करतात आणि त्याचबरोबर कृती करतात म्हणजे त्याचं एक समर्थन करतात, काही मांडणी करतात, समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याचं स्पष्टीकरण पण करतात, त्याच्यातलं चांगलं वाईट हेही आपल्याला समजून सांगतात आणि मग ज्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहे समाज विकासासाठी तर त्या गोष्टींचं ते समर्थन देखील करतात. मग याच्यामध्ये जे दुसरं प्रकरण आपण बघतो आहोत की ज्याच्यामध्ये
कोणती मूलतत्व दिलेली आहेत? तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जेव्हा आपण स्त्रियांच्या भेदभावपूर्ण वागणुकी संदर्भात विचार करतो, तेव्हा आत्ताच आपण बघितलं की समाजात हा प्रश्न कसा आहे? ऐरणीवर आहे. भलेही आपण 21व्या शतकामध्ये आहोत, तरी सुद्धा आजही स्त्री पुरुष विषमतेची अनेक उदाहरणं जी आहेत ती आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. मग अशा वेळी जेव्हा या मूलतत्वांचा आपण सार जो आहे तो समजून घेऊ, तेव्हा माणूस म्हणून या गोष्टी आपल्याला किती आवश्यक आहे. जेव्हा आपण एक विकसित समाज म्हणतो, तर त्या विकसित समाजामध्ये फक्त चांगले रस्ते झाले किंवा कारखाने उभारले किंवा खूप अशी झगमगाट किंवा एक औद्योगिकीकरण झालं किंवा लोकांकडे खूप पैसा आला खर्च करण्यासाठी, तर याला डेव्हलपमेंट म्हणायची की ही मूलतत्वे ज्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने रुजलेली आहेत, जिथे स्वातंत्र्य आहे, समता आहे, लोक बंधुभावाने एकत्र राहत आहेत, तर अशा ठिकाणी जो समाज असतो, अशा समाजाला आपण विकसित समजायचं. म्हणजे एक समाजाची सुद्धा बघण्याची दिशा त्यामध्ये असते. त्यामुळे नेमकं समाजाच्या दृष्टीने स्वातंत्र्य काय आहे, समतेकडे ते कशा स्वरूपात बघतायत किंवा बंधुभावाने सहकार्य राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची भावना कशा आहेत, त्या देखील आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने समजून घेता येतील. भारतासारख्या देशांचा आपण विचार केला तर विविधता आहे जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या बाबतीमध्ये. मग अशा वेळी बंधुता हे भारतासाठी किती मोठं आव्हान आहे हे सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून लक्षात येणार आहे. म्हणजे एक प्रकारे व्यक्तीला तिचे अधिकार मिळावेत, तिला तिचे हक्क मिळावेत, जे आपण आपल्या घटनेने तर दिलेलेच आहेत, पण मुळात समाजात वावरताना त्यांना त्या हक्काचा वापर करता येतो आहे का, त्या हक्काचा उपभोग घेता येतो आहे का, एव्हाना सगळ्यांनाच तो करता येत असेल अशातला पण भाग नाही. काही लोक स्वतःच्या हक्कांचा पुरेपूर उपभोग घेत असतील, वापर करत असतील, पण आजही असंख्य किंवा बहुतांशी अशा स्त्रिया असतील, दुर्बल घटक असतील, असे गरीब असतील की ज्यांना त्यांच्या हक्कांचा उपभोग घेता येत नसेल. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे व्यक्ती विकासाच्या दृष्टिकोनातून कसे आवश्यक आहे आणि समाजामध्ये त्याची काय गरज आहे हे आपल्याला या दुसऱ्या प्रकरणात बघता येणार आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण याच्यामध्ये आहे न्याय, हक्क आणि नागरिकत्व. आता न्यायाच्या संदर्भात जसं आपण उदाहरणार्थ म्हणा की जेव्हा आपण म्हणतोय की ग्रामीण जो काही रोजगार हमी योजना आहे याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. आता ही होणं गरजेचं का आहे, तर या माध्यमातून जे दुर्बल घटक आहेत किंवा जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्या लोकांना रोजगाराची हमी मिळेल आणि त्या माध्यमातून सामाजिक न्याय जो आहे तो साध्य केला जाईल. म्हणजे राजकीय सिद्धांत तुम्हाला त्या व्यक्तीला मिळणारी रोजगाराची हमी आणि सामाजिक न्याय यांच्यामधला परस्पर संबंध काय आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आधुनिक लोकशाही असणाऱ्या राज्यात जिथे आपण राहतो आहोत तर तिथे पोलिसांनी कोणतं कार्य केलं पाहिजे, पोलिसांची वर्तणूक कशी असावी किंवा जेव्हा कामगारांचा प्रश्न येतोय तर कामगारांना राज्याची आज्ञाभंग केली किंवा त्यांनी नागरी अवज्ञा केली तर त्याबद्दल त्यांना कशी शिक्षा दिली जाते किंवा त्यांचे आंदोलन यांना कशा पद्धतीने बघितलं जात आहे किंवा त्यांना दडपलं जात आहे का, तशा विविध गोष्टी जेव्हा समाजात घडतात तर या न्यायासाठी आहेत, हक्कासाठी आहेत. कामगार लढतो आहे, स्त्री मागणी करते आहे किंवा समाजामध्ये हितसंबंधी गट जे आहेत ते सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःच्या काही मागण्या मागतायत. तर हे का करतायत, ज्या समाजामध्ये ते राहत आहेत, ज्या समाजामध्ये त्यांना हक्क मिळालेले आहेत आणि ज्या समाजामध्ये आपण सामाजिक न्याय आपल्याला प्रस्थापित करायचा आहे तर तिथे या लोकांच्या भूमिका जेव्हा आपण बघतो तर त्यांना या भूमिका किंवा अशी वर्तणूक करण्याचे अधिकार कुठून मिळतात, तर नागरिकत्वाची संकल्पना मग त्याच्यामध्ये महत्वपूर्ण होऊन जाते. म्हणजे न्याय, हक्क या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत, परस्पर संबंध आहे. व्यक्तीला रोजगार हमी योजना प्राप्त करून देते, राज्य प्राप्त करून देतोय. कशासाठी? सामाजिक न्याय प्रस्थापित करायचंय. मग त्या लोकांसाठी सामाजिक न्याय का प्रस्थापित करायचंय, कारण ते या देशाचे नागरिक आहेत. मग आपल्याला न्याय, हक्क आणि नागरिकत्व या संकल्पना एकमेकांशी कशा परस्पर संबंधित आहेत आणि त्या देखील सामाजिक पातळीवर आपल्यासाठी किती आवश्यक आहे किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कसा असावा. म्हणजे जेव्हा आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क, नागरिकत्व यासारख्या राजकीय संकल्पना अभ्यासतो तर याच्याकडे समाज कसा बघतो आहे
हे त्या देशाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतं आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या काळांमध्ये या गोष्टी आपापल्या परीने मांडण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. तर त्या विविध दृष्टिकोनातून देखील आपल्याला या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. तर त्याच्या राजकीय सिद्धांताची मूल तत्वे यामध्ये जे चौथं प्रकरण आहे ते प्रकरण आहे सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता. आपण बघितलं राजकीय सिद्धांत आणि त्याच्याशी अनुकूल असणारी किंवा त्याच्याशी संबंधित असणारी मूल तत्वे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क आणि नागरिकत्व. आता ह्या सगळ्या संकल्पना ज्या आपण बघतो आहोत ह्या आपल्याला साध्य करायच्या आहेत. व्यक्ती विकासासाठी त्यांची गरज आहे आणि हा व्यक्ती विकास आपल्याला राजकीय संस्थेच्या माध्यमातून प्राप्त करायचा आहे. मग अशा वेळी सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता ही एक पुढची पायरी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आता सत्ता म्हटलं की काय आलं? शक्ती. शक्ती म्हणजे अधिकार गाजवणं, म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तींवर अधिकार गाजवणं. आता ही सत्ता कशाही स्वरूपाची असू शकते, बलप्रयोगाची असू शकते किंवा हिंसाचाराची असू शकते किंवा भीतीची असू शकते किंवा दबावाची असू शकते. पण त्याचा एक पुढचा टप्पा आहे की आज आपण आधुनिक लोकशाही असणाऱ्या राज्यात राहतो आहोत. त्याच्यामुळे इथे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. आतापर्यंतच्या ज्या संकल्पना आपण बघितल्या प्रकरण 2 आणि 3 मध्ये त्या साध्य करण्यासाठी शासन वेगवेगळ्या कृती करते आहे, योजना करते आहे, विधेयके, कायदे निर्माण करते आहे. वेगवेगळ्या हितसंबंधी गटांचे मागण्या ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने पडताळून त्या पूर्ण पण करत आहे. मग हे का करताय? कारण ते लोकांशी बांधील आहे. मग ते लोकांशी बांधील का आहे? कारण त्यांना लोकांनी अधिसत्ता दिलेली आहे. त्यांना मिळालेली अधिसत्ता जी आहे ती लोकांच्या मान्यतेनुसार मिळालेली आहे. लोकांनी त्यांच्या सत्तेला अधिमान्यता दिली आणि त्याचं रूपांतर म्हणजे सत्तेचं रूपांतर अधिसत्तेमध्ये झालं. म्हणजे आज आपण जेव्हा न्यायालय म्हणतो, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ किंवा नोकरशाही यासारख्या संकल्पना जेव्हा अभ्यासतो तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की ह्या अधिसत्ता, अधिमान्यता असणाऱ्या संस्था आहेत की जेथे आपले प्रतिनिधी काम करतायत आणि या प्रतिनिधींना लोकांनी मान्यता दिलेली अशी अधिसत्ता मिळालेली आहे, ज्या माध्यमातून आपले जी मूल तत्व आहेत त्या मूल तत्वांना साध्य करायचं आहे. त्याच्यानंतर यामध्ये 5वं प्रकरण येतं राज्य, लोकशाही आणि नागरी समाज. आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये लोकशाही या शासन पद्धतीचा जो प्रसार झालेला आहे त्या प्रसाराच्या अनुषंगाने आपल्याला ही संकल्पना अभ्यासायची आहे. समाज आणि राज्य या दोन संस्था म्हणजे एक प्राचीन कालखंड जर आपण अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल की राज्य आणि समाज याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तेव्हा भेदभाव नव्हता. म्हणजे आपण ग्रीक कालीन जर राज्य संस्था बघितल्या तर नेमके राजकीय काय आणि सामाजिक काय असा भेदभाव तेव्हा करता येत नव्हता. परंतु बदलत्या काळानुसार आज कोणती गोष्ट राजकीय आहे आणि कोणती गोष्ट सामाजिक आहे आणि त्या कशा एकमेकांशी परस्पर संबंधित आहे याचं विश्लेषण करता येतं. म्हणजे राज्य संस्था आणि त्या राज्य संस्थेच्या अनुषंगाने असणाऱ्या इतर संस्था किंवा शाखा यांची आज समाजामध्ये निर्मिती झालेली आहे. त्या अधिमान्यता पावलेल्या आहेत. त्यांच्या तिथे काम करणाऱ्या व्यक्तींना, प्रतिनिधींना आपण एक सत्ता बहाल केलेली आहे की ज्या माध्यमातून ते आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी कार्य करू शकते. आणि मग हे कार्य करताना लोकशाहीच्या तत्वांना प्राधान्य देणं. लोकशाही म्हणजे जिथे व्यक्तिवाद आहे, व्यक्ती विकास आहे आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला तिचा विकास साध्य करता आला पाहिजे, या दृष्टिकोनातून लोकशाही जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते. म्हणजे भेदभाव नसलेली व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. आणि त्यातही या राज्य आणि लोकशाहीच्या स्वरूपाच्या पुढे आजचा समाज जो आहे तो एक नागरी समाज झालेला आहे, सिव्हिल सोसायटीच्या स्वरूपात आलेला आहे की जो एक शिस्तबद्ध आणि व्यवस्थित अशा चौकटीमध्ये राहणं पसंत करतो, जो परिवर्तन करतो पण त्या परिवर्तनासाठी तो हिंसाचाराऐवजी सनदशीर मार्ग अवलंबतो आहे, चर्चेचा मार्ग अवलंबतो आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी मतं असतात तर ती व्यक्ती आपली मत तिथे मांडू शकते आणि या मत परिवर्तनाच्या माध्यमातून सुद्धा तो स्वतःसाठी बदल जो आहे तो घडवून आणतो आहे. तर मग नेमकी ही सिव्हिल सोसायटी काय आहे, हा नागरी समाज काय आहे, ही देखील संकल्पना या अभ्यासामध्ये, या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने राजकीय सिद्धांतात देखील अन्य विषयांच्या सिद्धांताप्रमाणे अनेक जे घटक आहेत ती आपल्याला अभ्यासायचे आहेत. राजकीय सिद्धांताची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि या वैशिष्ट्यांच्या आधारे आपण मानवी व्यवहार अभ्यासणार आहोत आणि या मानवी जी कृती आहे आणि त्या कृतीच्या माध्यमात किंवा ज्या परिस्थितीमध्ये तो कृती करतो आहोत म्हणजे मानवी कृती आणि परिस्थिती यांचं स्पष्टीकरण या सिद्धांताच्या माध्यमातून होणार आहे. सो अशा पद्धतीने एकाच वेळी आपण सिद्धांत जो आहे तो कला, साहित्य, धार्मिक अशा चिंतनापासून आपण त्याला वेगळं करतो आहोत आणि त्याचा संबंध हा मानवी कृती आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या परिस्थिती, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या राजकीय संकल्पना ज्या आहेत त्यांच्याशी जोडतो आहोत.